नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेती शाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. ऑल क्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल आणि प्राकृतिक आधुनिक कृषी आणि चिकित्सालयच्या माध्यमातून आपण ट्रेनिंग वर्कशॉप घेऊन शेतकऱ्यांच्या शेती शाळेवर आपण याचं तंत्रज्ञान देण्याचा प्रयत्न करतो. शेतकरी मित्रांनो, हे जे बायोमास्क बॉडी आहे, मृत पिकांचे अवशेष हे जमिनीमध्ये कुजवणं खूप गरजेचं आहे. आज जमिनीच्या वरच्या थरामधील पोषक तत्व कमी होत चाललेले आहेत. जमिनीच्या वरच्या थरामधील पोषक तत्व कमी होत चाललेले आहेत. तर त्यासाठी आपल्याला पर्याय म्हणून काय करायचं, तर त्यासाठी आपल्याला पर्याय म्हणून एकतर रासायनिक सिंथेटिक्स खतं वापरायची, एक दुसरी गोष्ट पिकावर न्यूट्रिशन डेफिशियन्सी दिसली तर फवारणी करायची. हे दोनच पर्याय आपल्यापाशी उपलब्ध आहेत. पण मित्रांनो, नॅचरल सोर्स मी तुम्हाला आज दाखवतो. नॅचरल सोर्स जे जमिनीमध्ये आपल्या खनिज तत्व म्हणजे खतांची कमतरता म्हणजे न्यूट्रिशन डेफिशियन्सी जे दिसते आपल्याला प्रत्येक पिकाच्या पानावर, त्याची भरपाई कशी करायची याचा नॅचरल सोर्स मी आज तुम्हाला दाखवतो. तर याचा नॅचरल सोर्स म्हणजे आहे, आपण जर समजा आज मी आहे गोदावरीच्या काठावर आणि गोदावरीच्या काठावर आपण एक विहीर खोदली आहे. पहा, ही विहीर दिसते का? ही विहीर आपण गोदावरीच्या काठावर खोदली आहे. सुपीक जमीन आहे गोदावरीच्या काठाला आणि सुपीक जमीन काळीचा लेअर आहे 10 ते 15 स्क्वेअर फूट आणि त्याच्यानंतर जे आहे ते सनवट आहे, त्याला आपण रॉक फॉस्फेट म्हणतो. तर रॉक फॉस्फेटमध्ये जे घटक आहेत ते घटक मी आज तुम्हाला दाखवतो. ही पहा, विहीर आपण खोदलेली आहे आणि या विहिरीमध्ये खनिज तत्व भरपूर निघालेलं आहे. पहा, विहिरीला भरपूर पाणी आहे आपले. तर हे खनिज तत्व ज्याला आपण रॉक फॉस्फेट म्हणतो, या खनिज तत्वामध्ये आपण आजपर्यंत जी शेती केली त्या शेतीमध्ये आपण जे मुळाला न्यूट्रिशन उपलब्ध होतात ते फक्त 3 ते 5 फुटामधील न्यूट्रिशन उपलब्ध होतात आणि 5 फुटाच्या खाली जमिनीमध्ये भरपूर खनिज तत्व उपलब्ध आहेत. म्हणजे नत्र आहे, स्फुरद आहे, पालाश आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, सल्फर आहे, जस्त आहे, लोह आहे, बोरॉन आहे, कॉपर, सल्फर वगैरे जे न्यूट्रिशन आहेत ते सर्व उपलब्ध आहेत. तर मित्रांनो, हे जे आहे रॉक फॉस्फेट, याला आपण म्हणतो रॉक फॉस्फेट, याच्यापासून हे सुपर फॉस्फेटमध्ये आपण टाकत असतो. तर हे जे रॉक फॉस्फेट आहे हे जर आपण आपल्या जमिनीमध्ये जर टाकलं तर याची एक नंबर गुणवत्ता आहे. कारण हे विहिरीमध्ये निघालेलं आहे, 10 फुटाच्या खालचं आहे आणि 10 फुटाच्या खालचं असल्यामुळं याच्यामध्ये सर्व प्रकारचे न्यूट्रिशन उपलब्ध आहेत. तर सर्व प्रकारचे न्यूट्रिशन उपलब्ध असल्यामुळं आपण हे आपल्या रासायनिक खतामध्ये मिक्स करून किंवा आपले जे निंबोळी पेंड आहे, करंज पेंड, मवा पेंड, तंबाखूची धस, जे ऑर्गॅनिक फर्टिलायझर आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये हे रॉक फॉस्फेट मिक्स करून, ही माती मिक्स करून आपण आपल्या शेतामध्ये टाकू शकतो. म्हणजे जे काय होईल की न्यूट्रिशनची कमतरता इथं पूर्ण केली जाईल आणि न्यूट्रिशनची कमतरता जर इथं पूर्ण झाली तर अर्थार्थी आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळून जाईल. तर हे नॅचरल सोर्स आहे मित्रांनो खनिज तत्वाचा, म्हणजे रासायनिक केमिकल फर्टिलायझरला पर्याय आहे आणि रासायनिक केमिकल फर्टिलायझरचा पर्यायच आपण शोधत आहोत. तर रासायनिक फर्टिलायझरला पर्याय आहे मित्रांनो हा, की आपल्या गोदावरीच्या काठी वाळसरा जमिनी आहेत, वाळसरा जमिनीमध्ये निघालेलं हे 10 फुटाच्या खालचं खनिज तत्व, ही माती आपण आपल्या जमिनीच्या वरच्या थरामध्ये मिक्स करावी. म्हणजे काय होईल की जमिनीच्या खाली 10 फुटाच्या खाली सगळे तत्व आहेत, खनिज तत्व आहेत. त्याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश, मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य मायक्रोन्यूट्रन्स सर्व उपलब्ध आहेत. तर अशा पद्धतीनं जर समजा आपण हे खत म्हणूनच या मातीचा जर उपयोग आपण आपल्या जमिनीमध्ये केला तर चांगल्या प्रकारे आपलं तिथं पीक बहरदार येऊ शकतं आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला तिथं मिळू शकतं.
तर शेतकरी मित्रांनो, हा नॅचरल सोर्स आपल्याला कसा वाटला लाईक आणि शेअर कमेंटमध्ये सांगा। आणि या नॅचरल खनिज तत्वाचा किंवा नॅचरल खताचा आपण आपल्या शेतामध्ये उपयोग करून घ्यावा। धन्यवाद मित्रांनो, नमस्कार।